श्री गुरुचरित्र कथा सार अध्याय 35. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला म्हणाला. त्या पतिव्रतेने श्री गुरूंना म्हटले, मला कृपा करून एखादा मंत्र जप करण्यास द्या, तो केल्याने आमचा उद्धार होईल. यावर गुरु म्हणाले, स्त्रियांनी पतिसेवा करावी. स्त्रियांनी मंत्रविद्या देऊ नये धोका असतो असा अनुभव आहे. शुक्राचार्यांनी संजीवनी विद्येसारखी दुर्मिळ महान विद्या आपल्या कन्येला दिली, त्यामुळे त्यांचा घात झाला. त्या संबंधीची कथा ऐक. देवाचे व दैत्याचे आपसात वैर असल्याने पूर्वकाळी त्यांच्यात नेहमी युद्ध होत. शुक्राचार्य हे दृष्ट ऋषी दैत्यांचे गुरु होते. दैत्यांचा युद्धात मृत्यू झाला की शुक्राचार्य राक्षसाच्या विनंतीवरून त्याला संजीवनी मंत्राने जिवंत करीत. त्यामुळे देवांना दैत्यांचा पराभव करणे अशक्य होऊन बसले. देवांचा राजा निराश होऊन कैलास पर्वतावर गेला. भगवान शंकराला जाऊन त्याने आपली समस्या सांगितली. भगवान शंकरांनी नंदीला आज्ञा केली की त्वरित जाऊन शुक्राचार्याला घेऊन ये. नंदीने शिवाज्ञेचे पालन केले. शुक्राचार्याला तोंडात धरून आणले. शंकरांनी शुक्राचार्याला तत्काळ घेऊन टाकले. कित्येक वर्ष शंकराच्या देहात अडकून पडलेला शुक्राचार्य एक दिवस शंकराच्या नकळत त्याच्या मूत्रातून बाहेर पडला. त्यामुळे शुक्राचार्याला भार्गव असे नाव मिळाले. तो पुन्हा संजीवनी मंत्राच्या प्रयोगाने दैत्य जिवंत करू लागला. इंद्राने देवांचे गुरु बृहस्पती यांच्याजवळ या समस्येवर चर्चा केली व आपलाही संजीवनी मंत्राचा लाभ व्हावा व दैत्यासारखे सामर्थ्य प्राप्त व्हावे यावर उपाय विचारला. यावर बृहस्पतीने आपला पुत्र कच याला ब्राह्मण कुमाराचा वेश करून शुक्राचार्याकडे विद्याभ्यासासाठी पाठवले. वास्तविक संजीवनी विद्या हरण करण्याचाच मुख्य हेतू होता. कच विनम्रपणे शुक्राचार्यांना वंदन करून म्हणाला, मी ब्राह्मण पुत्र असून आपले कीर्ती ऐकून प्रभावित होऊन आपल्याकडे विद्याभ्यासासाठी आलो आहे. शुक्राचार्याची कन्या देवयानी हिने कचाला पाहिले. त्या क्षणी तिला तो खूप आवडला. आपल्याला हाच पती म्हणून प्राप्त झाला तर उत्तम होईल या विचाराने तिने पित्याकडे त्याला ठेवून घेण्याचा आग्रह केला. शुक्राचार्य देवयानीचे मन मोडत नसत. ती त्यांची प्राणप्रिय कन्या होती. कच आश्रमात राहून गुरुसेवा विद्याभ्यास करू लागला. दैत्यांनी मात्र कच संजय विद्येचे हरण करण्यासाठी आला आहे हे सत्य समजले. एकदा गुरु आज्ञा मेघ आणण्यासाठी अरण्यात गेला असताना दैत्यांनी त्याला मारून टाकले व स्वतः समिधा आणून दिल्या. कच आश्रमात आली म्हणून संचित झालेल्या देवयानीने पित्याजवळ हटा. कच आल्याशिवाय मी अन्न घेणार नाही. शुक्राचार्यांनी अंतर्दृष्टीने जाणले की कचाला ठार मारले आहे. संजीवनी विद्येच्या प्रयोगाने त्याला जिवंत केले. कच आश्रमात आला. पुन्हा दैत्यांनी संधी साधून कचाला ठार केले. त्याचे तुकडे करून दाही दिशांना फेकले. पण देवयानीच्या हट्टाखातर शुक्राचार्यांनी त्याला पुन्हा जिवंत केले. कच आश्रमात आला. आता मात्र दैत्यांनी अघोरी उपाय केला की त्यांनी कचाला दूर नेऊन जीवे मारले व जाळून टाकले. शुक्राचार्यांना मद्य पिण्याची सवय होती. त्यांनी कचाच्या देहाची राख मद्यात मिसळून शुक्राचार्यांना पिण्यास दिली व आता कच कसा जिवंत होतो ते पाहू. कचाचा काटा काढला म्हणून दैत्य आनंदित झाले. कच हरवला असा बोभाटा झाल्यावर देवयानीने शुक्राचार्याजवळ पुन्हा हात धरला. शुक्राचार्यांनी नेहमीप्रमाणे ज्ञान दृष्टीने पाहिले तर कच आपल्या पोटात आहे हे त्यांनी ओळखले. आता संजीवनी मंत्राने कचाला जिवंत करायचे असेल तर आपले पोट फाडून तो बाहेर येणार म्हणजे आपण मरणार या भीतीने शुक्राचार्य काहीच करेना. देवयानीला या सर्व परिस्थितीची त्यांनी कल्पना दिली. तेव्हा देवयानी म्हणाली, मला संजीवनी मंत्र शिकवा, म्हणजे तुम्ही मरण पावलात तरी मी तुम्हाला जिवंत करेन. यावर शुक्राचार्य म्हणाले, स्त्रियांना मंत्र सांगू नये असे शास्त्रवचन आहे. यावर देवयानी म्हणाली, तुम्ही शास्त्रवचन पाळा, मी प्राणत्याग करते. मुलीच्या हट्टापुढे शुक्राचार्यांचा नाईलाज झाला. त्यांनी देवयानीला संजीवनी मंत्र शिकविला. त्याच वेळी कचाला देह प्राप्त झाला.
तो शुक्राचार्यांच्या पोटातून बाहेर आला. देवयानीने संजीवनी मंत्र म्हणून पित्याला जिवंत केले. कचाने तो मंत्र पाठच केला. त्याचे कार्य साधले. त्याला आनंद झाला. तो शुक्राचार्यांना वंदन करून म्हणाला, गुरुदेव, मला दैत्यापासून फार त्रास झाला आणि त्याची मला भीती वाटते. आपण मला स्वगृही जाण्याची अनुज्ञा द्यावी. असे म्हणून कच निघाला. शुक्राचार्यांनी त्याला अनुज्ञा दिली. देवयानीने त्याची वाट अडवीत म्हटले, कचा, मी तुझ्यावर प्राणापेक्षा अधिक प्रेम केले. दैत्याने तुला ठार केले तेव्हा मीच तुला माझ्या पित्याकडे हट्ट करून जिवंत केले. माझ्याशी तू लग्न करून पत्नी म्हणून माझा स्वीकार कर. शिवाय माझ्या पित्याकडून तू संजीवनी विद्या प्राप्त केलीस, या उपकाराचे स्मरण ठेव आणि माझ्या पित्याला माझा स्वीकार करणे हीच गुरुदक्षिणा दे. कच म्हणाला, देवयानी, तू गुरुकन्या असल्याने तुझे माझे बहीण भावाचे नाते आहे. शिवाय तू शुक्राचार्याची कन्या आणि त्याच्या पोटातून मी बाहेर आलो म्हणून तू माझी सहोदर भगिनी आहेस. मला वारंवार पित्याकडून जिवंत केलेस म्हणून जननी आहेस. तेव्हा शास्त्राप्रमाणे मला तुझ्याशी विवाह करता येत नाही. हे ऐकून देवयानी क्रोधित झाली. तिने निराश होऊन कचाला शाप दिला, माझा अपमान केलास, मला निराश केलीस. तू गुरुशी प्रतारणा करून जी संजीवनी विद्या प्राप्त केलीस ती व्यर्थच आहे. तुला त्या विद्येच्या मंत्राचे विस्मरण होईल. कच म्हणाला, तू देवयानी, तू मला विनाकारण शाप दिलास. मी तुला शाप देतो की ब्राह्मण कुळातील कोणीही पुरुष तुझ्याशी विवाह करणार नाही. तुझ्या पित्याला ही अमृत संजीवनी माहीत जरी असली तरी ती विद्या त्यांनी तुला म्हणजे एक स्त्रीला शिकवली, त्यामुळे ती यापुढे निष्फळ होईल. मी मात्र अन्य देवापैकी कोणाला हा संजीवनी मंत्र शिकवला तर त्याचा उपयोग होईल. असे म्हणून कच स्वर्गलोकात निघून गेला. देवांना आनंद झाला. शुक्राचार्याचा संजीवनी मंत्र निष्प्रभ झाल्याने दैत्य पुन्हा जिवंत होऊ शकले नाही. त्यांचा पराभव झाला. श्रीगुरु एवढी कथा सांगून पतिव्रतेला म्हणाले, म्हणून स्त्रियांना मंत्रविद्या शिकवून नये. त्यांनी उपवास करावे. याकरिता तुझा पती सुरक्षित राहून राजा होईल असे व्रत तुला सांगितले. असे श्री गुरु म्हणाले. सिद्ध नामधारकाला कथा सांगू लागला. सीमंतिनीची गोष्ट. श्री गुरु सावित्रीला तिच्या इच्छेवरून एका व्रताची उपासना सांगू लागले. ते म्हणाले, तुझ्या सौभाग्याला सुरक्षितता लाभेल, तो राजा होईल याकरिता एक व्रत सांगतो. सोमवारी दिवसभर उपवास करावा. सायंकाळी विधीपूर्वक शंकराची पूजा करून नंतर भोजन करावे. या संबंधाची एक कथा तुला सांगतो. पूर्वकाळी आर्यावर्ता चित्रवर्मा नावाचा राजा होता. तो महापराक्रमी, न्यायप्रिय, धार्मिक वृत्तीचा होता. त्याला एक कन्या झाली. ती अतिशय सुंदर सुलक्षणी होती. त्याने तिचे नाव सीमंतिनी ठेवले. बारशाच्या दिवशी तिचे भविष्य सांगण्यासाठी राजांनी अनेक ज्योतिषी बोलावले. सर्वांनी तिचे भविष्य चांगलेच सांगितले. ती पतीसह पुष्कळ वर्ष राज्य करील. तिची सत्कीर्ती चारी दिशेंना वाढेल. ती ऐश्वर्यात राहील. हे ऐकून राजा राणीला खूप आनंद झाला. असे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला राजा खूप दाने देऊन त्यांचा सन्मान करीत असे. परंतु त्या सभेत एक ज्योतिषी ज्ञानी स्पष्ट वक्ता होता. त्याने सीमंतिनीच्या जन्मवेळेचा अभ्यास करून पत्रिका बनविली होती. त्याप्रमाणे त्याने राजाची भीती न बाळगता त्याच्यावर भविष्य कथनाची पाळी असताना सांगितले की राजकुमारीच्या जन्मपत्रिकेनुसार तिला वयाच्या 14व्या वर्षी वैधव्य प्राप्त होईल व दानाची अपेक्षा न ठेवता ब्राह्मण ज्योतिषी निघून गेला. राजा राणीला फार वाईट वाटले. त्यांना सीमंतिनीची चिंता वाटू लागली. राजकन्या हळूहळू मोठी होऊ लागली. त्या काळच्या प्रथेप्रमाणे 7व्या वर्षी राजा मुलीच्या विवाहाची सर्व दृष्टीने तयारी करू लागला. एकदा सीमंतिनी मैत्रिणी बरोबर खेळत असताना मैत्रिणीकडून 14व्या वर्षी वैधव्य मिळणार हे वृत्त समजले. त्यामुळे सीमंतिनी त्या गोष्टीचे चिंतन करू लागली. एक दिवस याज्ञवल्क ऋषींची पत्नी मैत्रिणी राजप्रसादात आली. सीमंतिनीने तिचे सन्मानपूर्वक स्वागत केले व आपले सौभाग्य स्थिर करण्याचा उपाय विचारला. सीमंतिनीची शालीनता, श्रद्धाळू, दृढ निश्चय पाहून मैत्रिणीला तिच्याविषयी वात्सल्य भाव वाटला व तिने उपाय सांगितला.
सोमवारी दिवसभर उपवास करावा, स्नान करून शिवाची पूजा करावी, नामजप करावा, नैवेद्य अर्पण करून तांबूळ दान करावे, नंतर ब्राह्मण भोजन घालावे. शिवपूजेने संकटे नाहीशी होतात. मैत्राणीने व्रताची उपासना समजावून सांगितली. सीमंतिनीने बालवयापासूनच व्रताचे आचरण काटेकोरपणे नियमाचे पालन सुरू केले. सीमंतिनीसाठी योग्य अनुरूप वर म्हणून नल दमयंतीच्या वंशातील इंद्रसेन राजांचा चंद्रागत हा राजपुत्र चित्रवर्मा राजाने मंत्र्याच्या प्रधानाच्या सल्ल्यानुसार निषेध केला. योग्य मुहूर्त पाहून थाटाने विवाह केला. विवाह सोहळा पार पडल्यानंतर लग्नास उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा यथोचित द्रव्यालंकार देऊन सन्मान केला. ब्राह्मणांना देणग्या दिल्या. नगरीतील लोकांना अनेक दिवस मिष्ठानाचे भोजन दिले. सर्व वर्णाची पाठवणी केली. परंतु चित्रवर्मा राजाने आपला जावई राजकुमार चंद्रागण याला महिनाभर मोठ्या प्रमाणे आपल्याकडे ठेवून घेतले. सीमंतिनीला 14वे वर्ष लागले. राजकुमार चंद्रागत वर दिवस आनंदाने जात होते. एके दिवशी राजकुमार चित्रांगद मित्रांबरोबर नौकाविहार करण्यासाठी गेला. सर्व मित्र पोहायला पाण्यात उतरले. राजकुमार चित्रांगदही यमुना नदीवरील पाण्यात उतरला. पोहताना त्याला प्रारंभी खूप मौज वाटत होती. एका क्षणी पोहताना तो खोल पाण्यातील भोवऱ्यात अडकला आणि बुडाला. त्याच्या समवेत अनेक सैनिक पोहण्याच्या कामात तरबेज असणारे पैलवान होते. सर्वांनी खूप प्रयत्न केला, परंतु चित्रांगदाला ते शोधू शकले नाही. राजाला सीमंतिनीला हे वृत्त कळाले. ती धावतच नदीवर गेली. तिथे शोक करू लागली. तिने प्राणत्याग करायचा निश्चय केला, परंतु राजकुमाराचे शव सापडल्याशिवाय सहगमन करून प्राणत्याग करू नये असे ज्ञानी ब्राह्मणांनी सांगितले. राजकुमार चित्रांगदाचा पिता इंद्रसेन हे वृत्त कळताच राणीसह धावत आला. त्यांचे सांत्वन करणे राजाला अशक्य झाले. राजकुमार चित्रांगदाचे शव सापडेपर्यंत व्याहाकडेच राहावे अशी चित्रवर्मा राजाने त्यांना विनंती केली. राजा इंद्रसेनाचे राज्यकारभारात लक्ष लागेनासे झाले. त्यांनी आपल्या राणीसह चित्रवर्मा राजाची विनंती मान्य करून त्याच्या नगरीत काही दिवस वास्तव्य केले. राजकुमार चित्रांगदाचे शव सापडले नाही, म्हणून त्याचे माता पिता निराश झाले. आपल्या राणीसह राजा इंद्रसेन पुन्हा आपल्या राज्यात गेला, परंतु त्याच्या कपटी भाऊबंधांनी राजा राणीला बंदीखान्यात डांबून ठेवले. पुत्रशोकाने व्यथित झालेल्या राजा राणीला कारावासाच्या यातना भोगाव्या लागला. त्यांचे राज्यही त्यांनी बळकावले. इकडे राजा चित्रवर्माने आपली कन्या सीमंतिनीला समजावले की पतीचे शव सापडल्याशिवाय तुला वैधव्य प्राप्त होत नाही, म्हणून तू सोमवारचे व्रत चालू ठेव. त्याप्रमाणे सीमंतिनी सोमवार व्रत व शिवनामाचा जप करीतच राहील. इकडे राजपुत्र चित्रांगद ज्या यमुनाच्या डोहात बुडाला होता, तो सरळ पाताळात सर्पराज तक्षक नगरीत पोहोचला. तेथे नगरीतील नागकन्या नदीतीरी आल्या होत्या. त्यांनी बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या चित्रांगदाला आपल्या महालात नेले. अमृत शिंपडून जागे केले. नंतर सर्पराज तक्षकाला चित्रांगदाबद्दल कळविले व त्याला तक्षकाच्या राजसभेत नेले. चित्रांगद पाताळ नगरीतील ऐश्वर्य पाहून थक्क झाला. त्याने सर्पराज तक्षकाला अभिवादन केले. नागकन्यांनी तो राजकुमार नदीत कसा सापडला याबद्दल सांगितले. तक्षकाने राजकुमाराला त्याचे नाव, गाव, देश, कुळदैवत, वंश याबद्दल विचारले. राजकुमार चित्रांगद म्हणाला, मी पुण्यवंत नळ राजाच्या वंशातील इंद्रसेन राजाचा पुत्र चित्रांगद माझे नाव. मी श्वशुरगृही यमुना नदीवर मित्रांबरोबर जलक्रीडा करण्यास गेलो आणि डोहात बुडालो. आपल्या कन्यांनी मला सुरक्षित येथे आणले. आपले दर्शन झाले. मी कृतार्थ झालो. आमच्या घरात शिव उपासना होते. आम्ही शिवभक्त आहोत. राजकुमाराचे सौंदर्य, मृदू बोलणे, सुशीलपणा, बुद्धिमत्तेची चमक हे पाहून तक्षकाला फार संतोष वाटला. तो म्हणाला, आता तू काळजी करू नकोस. येथे सुखा समाधानाने राहा. तुला कशाची उणीव भासणार नाही. ऐश्वर्याचा उपभोग घे. येथे राहणाऱ्याला रोग, पीडा, मरणभय नाही. मी तुला येथे राज्य देतो. राजकुमार विनयपूर्वक हात जोडून सर्पराज तक्षकाला म्हणाला, महाराज, आपण दाखवीत असलेल्या औदार्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. परंतु मी माझ्या माता पित्यांचा एकुलता एक पुत्र आहे.
तशात माझा विवाहही झाला आहे. माझे माता पिता पुत्र शोकाने जुरणीला लागले असतील आणि माझी पत्नी अवघी 14 वर्षाची आहे. माझ्या नाहीशा होण्याने पुढील आयुष्याच्या धास्तीने ती कदाचित प्राणत्यागही करेल. आपले दुर्मिळ दर्शन मला लाभले. मला क्षमा करा. कृपा करून मला सुरक्षित परत पाठवा. तक्षक म्हणाला, चित्रांगदा, तुझ्या प्रेमळ स्वभावामुळे, कृतज्ञ वृत्तीमुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. पुढील आयुष्यात माझे केवळ स्मरण केलेस तरी तुझे इच्छित मनोरथ पूर्ण होईल. तक्षकाने राजकुमाराला अनेक दुर्मिळ वस्तू भेट दिल्या. भरपूर अमृत पाजले. भेट म्हणून एक चपळ घोडा व सोबतीला एक नागकुमार दिला. चित्रांगद घोड्यावर स्वार झाला आणि यमुनेच्या ज्या स्थानावर बुडाला होता तेथपर्यंत नागकन्यांनी त्याला आणून सोडले. सर्वजणी पुन्हा नागलोकात गेल्या. नागकुमार त्याच्या सोबतीला राहिला. चित्रांगद घोड्यावर बसलेल्या अवस्थेत पाण्यातून वर आला. नागकुमार सोबत होता. त्या दिवशी सोमवारचा दिवस असल्याने सीमंतिनी सख्यांसह स्नानाला यमुनेवर आली होती. तिने चित्रांगदाला पाहिले पण ओळखले नाही. ती म्हणाली, अश्वावर आरूढ होऊन डोहातून कोण तरुण आला? सोबत नागकुमार आहे. इच्छा रूपधारी राक्षस तर नसेल? सीमंतिनीला एक क्षणभर वाटले की आपल्या पतीसारखा दिसतो, परंतु आपला पती पाण्यात बुडून गेला त्याला पुष्कळ दिवस झाले. तो कसा असेल? इकडे राजकुमार त्या तरुणीकडे पाहत विचार करू लागला की ही आपली पत्नी सीमंतिनी तर नसेल, परंतु मंगळसूत्र, दागिने, कुंकू काही दिसत नाही. खात्री करून घेण्यासाठी त्याने घोड्यावरून उतरून तिच्या मैत्रिणींकडे सभ्य भाषेत नम्रपणे सीमंतिनीची चौकशी केली. तिच्या मैत्रिणींनी सीमंतिनीवर कोसळलेल्या आपत्तीची कहाणी त्याला सांगितली व ती सोमवारचे कडक व्रत शिवोपासना करून विरह व्यथेने दिवस काढत आहे. पतिभेटीची आशा धरून हे सर्व करते. ही हकीकत ऐकल्यावर चित्रांगदाला ही सीमंतिनी आहे हे कळले. तिच्या सख्यांनी त्याला त्याच्याविषयी माहिती विचारली, पण सत्य न सांगता मी सिद्ध आहे. तुझ्या पतीला मी पाहिले आहे. तो माझा मित्र आहे. आजपासून 3 दिवसांनी तो तुझ्याकडे निश्चितपणे येईल. माझ्या शब्दावर विश्वास ठेव, असे सांगून तिचे सांत्वन करून चित्रांगद निघून गेला. प्रथम तो आपल्या पित्याच्या नगरीत गेला. नागकुमाराला निरोप देऊन नगरीत पाठविले. आपण वेशीवरच थांबला. नगरीवर शत्रूंचा ताबा होता. नागकुमाराने चित्रांगदाची आज्ञा म्हणून तेथील राजाला संदेश दिला की चित्रांगद यमुनेत बुडाला होता. तो तक्षक राजाच्या नगरीत सुखरूप होता. मी तक्षक पुत्र आहे. चित्रांगदाला घेऊन मी आलो आहे. तो नगराच्या वेशीत थांबला आहे. तुम्ही त्याच्या पित्याचे राज्य लुबाडले आहे. ते मुकाट्याने परत द्या, नाहीतर तक्षकाच्या मदतीने चित्रांगद तुमचा सर्वनाश करेल. त्याला सहस्त्र नागाचे बळ मिळाले आहे. नागकुमाराची ही धमकी देण्याची सूचना ऐकून राज्य करणारे शत्रू घाबरले. इंद्रसेना राजाला मुक्त केले. त्याचा सत्कार करून वस्त्र आभूषणे देऊन सिंहासनावर बसविले व क्षमा मागितली. नागकुमाराने राजा इंद्रसेनाला राजपुत्र चित्रांगद सुखरूप असून तो नगरी बाहेर थांबला हे वृत्त सांगितले. हे ऐकून राजा राणी आनंदाने वेडे झाले. राजाने प्रजेला सूचना केली, मंत्र्यांना आज्ञा दिली. सगळे नगर फुलांनी शृंगारले. फुलांच्या पायघड्या घातल्या. वाद्यांचा सुस्वर मोठा गजर करीत राजकुमाराचा जय जयकार करीत चित्रांगदाला नगरीत आणले. त्याचा सत्कार केला. चित्रांगदाने आपल्या पित्याला सांगितले की माझ्यावर सर्पराज तक्षकांचे फार उपकार आहेत. तक्षक पुत्र नागकुमाराचा वस्त्रेभूषणे देऊन गौरव केला व त्याला पाताळ लोकी जाण्यास निरोप दिला. नंतर चित्रवर्मा राजाला ही हकीकत कळविली. इंद्रसेन राजा पुन्हा चित्रांगदाला घेऊन सर्व मंत्रीगण आप्तपरिवारासह चित्रवर्माच्या नगरीस गेले. तेथे चित्रांगद सीमंतिनीचा पुन्हा विवाह झाला. त्यांचा विवाह थाटामाटाने संपन्न झाला. पती बरोबर सीमंतिनी सासरी गेली. इंद्रसेनाने आपल्या पुत्राला चित्रांगदाला राज्यावर बसविले. त्याने 10,000 वर्षे उत्तम राज्यकारभार केला. ही कथा सांगून श्री गुरु म्हणाले, सोमवार व्रताचा असा अलौकिक महिमा आहे. ह्या व्रताचे तुम्ही विधीपूर्वक आचरण करा. तुम्हाला कन्या पुत्र होते.
व सुवासिनींचे सौभाग्य अखंड राहील. दत्तवचन मानून तो दत्त विप्र पत्नीसह गावी गेला. त्याला पाहून माता पिता आनंदित झाले. त्या दाम्पत्याला 5 पुत्र झाले. ते दोघे दरवर्षी जोडीने संगम स्थानावर श्री गुरुच्या दर्शनाला येत राहिले. सिद्ध नामधारकाला ही कथा सांगून म्हणाले, तुला नृसिंह सरस्वतीच्या अद्भुत चरित्रातील अनेक घटना सांगण्यासारख्या आहेत. त्या मी तुला सांगतो. 35वा अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.